नागपुरात काँग्रेसच्या माजी मंत्र्याच्या अटकेच्या मागणीसाठी काँग्रेस नेत्यांनाच मोर्चा काढलाय। माजी मंत्री सुनील केदार यांच्या अटकेच्या मागणीसाठी काँग्रेसचे नेते मुजीब पठाण यांचा हा निघालेला मोर्चा। नागपूर जिल्ह्यातील बुटबोरीत काँग्रेसचे नेते मुजीब पठाण यांचा हा जनाक्रोश मोर्चा निघालाय। नागपूर जिल्ह्यात पुन्हा एकदा काँग्रेस विरुद्ध काँग्रेस हा संघर्ष बघायला मिळतोय। आणि या संदर्भात अधिकची माहिती जाणून घेऊयात। आमचे प्रतिनिधी जितेंद्र शिंगाडे आपल्या सोबत आहेत। जितेंद्र, नक्कीच गौरी, नागपुरात पुन्हा एकदा काँग्रेस विरुद्ध काँग्रेस असा संघर्ष आपल्याला पाहायला मिळत आहे किंवा काँग्रेसचा अंतर्गत वाद पुन्हा एकदा वाट्यावर आला असंच म्हणावं लागेल। कारण काँग्रेसचे माजी मंत्री सुनील केदार यांच्यावर जिल्हा बँक घोटाळ्यातील 100-150 कोटींचा आरोप आहे। त्या संदर्भात त्यांना शिक्षाही झालेली आहे आणि निवडणूक लढवण्यावरही 6 वर्षाची बंदी घालण्यात आलेली आहे। आता काँग्रेसचेच नेते आहेत जिल्ह्यातील ग्रामीण भागातील मुजीब पठाण बुटीबोरीत ते राहतात आणि त्यांनी काल एक मोर्चा काढला आणि या मोर्चाच्या माध्यमातून काँग्रेसचे जे नेते आहेत सुनील केदार यांच्या विरोधात दंड थोपटल्याचं दिसून येते। ज्या जिल्हा बँक घोटाळा झाला आहे या प्रकरणात त्यांना शिक्षेची अंमलबजावणी करण्यात यावी, जलद गतीने करण्यात यावी आणि संबंधित दोषींकडून 150 कोटी वसूल करा अशी मागणी त्यांनी केली। हा मोर्चा काढण्यात आला आणि बुटीबोरी पोलीस ठाण्यात अंतर्गत यांनी नंतर निवेदन देऊन खरं तर आपण बघू शकतोय हा मोर्चा निघालेला आहे। यावर असंच लक्ष ठेवून राहा। तुर्तास धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।